जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार नगरपालिकेची स्थायी समितीची सभा आज पालिकेच्या सभागृहात नगराध्यक्ष सौ रत्न रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली। आज झालेल्या स्थायी समितीच्या सभेत शहरातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। यावेळी पालिकेच्या स्थायी समितीचे विरोधी पक्षनेते हिरालाल चौधरी यांनी 5 मिनिटे उशिरा पोहोचलो तेवढ्या कालावधीत सत्ताधारी पक्षांनी स्थायी समितीचे सर्व विषय पारित करीत बेकायदेशीर सभा चालविण्याचा घणाघाती आरोप नगराध्यक्ष यांच्यावर केला आहे। नंदुरबार नगरपालिकेच्या आज झालेल्या स्थायी समितीच्या सभेत 13 विषयांवर चर्चा करण्यात आली। सदर विषयांवर स्थायी समितीचे विरोधी पक्षनेते हिरालाल चौधरी यांच्या 5 मिनिटे उशिरा पोहोचल्याने बेकायदेशीररित्या सभा चालवून विषय सर्वसंमतीने सत्ताधारी पक्षाने पारित केल्याचा घणाघाती आरोप केला आहे। नंदुरबार पालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत एकमेव विरोधी पक्ष नेता असल्याकारणाने सर्व सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी यांच्यासह पालिकेचे मुख्याधिकारी हे नगराध्यक्षांच्या हाताचे बाहुली बनले असल्याचा देखील आरोप यावेळी विरोधी पक्षनेते हिरालाल चौधरी यांनी केला आहे। आज झालेल्या स्थायी समितीच्या सभेस उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी यांच्यासह पालिकेचे विषय समित्यांचे सभापती पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ हे उपस्थित होते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नमस्कार, मी हिरालाल चौधरी, विरोधी पक्षनेता, नंदुरबार नगर परिषद, नगरसेवक, भारतीय जनता पार्टी। आज रोजी स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती। 11 वाजता मी ह्या नंदुरबार नगरपालिकेच्या नागरिकांना सांगू इच्छितो की फक्त बैठकीला मी 5 मिनिटे उशिरा गेलो। माझ्या अनुपस्थितीत यांनी 1 मिनिटात सगळे विषय मंजूर करून बेकायदेशीर सभा चालवली। मी गेल्यानंतर नगराध्यक्षांना विचारलं की मी 5 मिनिटं, मी तुमची अर्धा तास वाट पाहतो प्रत्येक बैठकीत, आणि असं काय अर्जंट होतं की माझी 5 मिनिटं तुम्ही वाट पाहिली नाही। मी ह्या स्थायी समितीचा एकमेव विरोधी सदस्य आहे। लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न हे सत्ताधारी आणि मुख्य अधिकारी आणि त्यांचे सगळे पदाधिकारी हे सत्ताधाऱ्यांचे बाहुलं बनून गेलेले आहेत। म्हणून मी आज आपल्या समोर येत आहे की नागरिकांनाही कळायला पाहिजे की यांना बेकायदेशीरच कामं करायला पाहिजे आणि विरोधकांना साईडला करून हे विषय मंजूर घेण्याचा प्रयत्न चालू होता। परंतु मी त्यांचा हा ढाव हाणून पाडला आणि मुख्य नगराध्यक्ष मॅडमना जाब विचारला की हे महत्वाचे मुद्दे आहेत, मला माझे व्यक्त करायचे। पुन्हा नव्याने मी चालू करायला भाग ह्या सत्ताधाऱ्यांना केला। सर्वात अगोदर मी आपल्याला सांगू इच्छितो की 6/5/2026 रोजी माननीय जिल्हाधिकारी मॅडमांनी एक आदेश पारित केला होता आणि अत्यंत महत्वाचा आदेश हा पारित केला होता। पत्रकारांना बैठकीत बसू देणं, स्टँडिंग असो, कुठलीही मीटिंग असो किंवा जनरल बोर्ड असो, याचं चित्रीकरण व्हायला पाहिजे। आणि विशेष म्हणजे पत्रकारांना बैठकीसाठी आदेश करण्यात आले होते आणि नागरिकांना ही मीटिंग मध्ये काय होतं, काय चालतं, हे नंदुरबार नगरपालिकेला 7 दिवसाच्या आत हे व्हिडिओ चित्रीकरण त्या वेबसाईटवर टाकणं बंधनकारक होतं। मित्रांनो, आज सांगतो आपल्याला की हे असे जिल्हाधिकारी मॅडमांचे कुठलेही आदेश पाळत नाही मुख्य अधिकारी। आज तर मी त्यांना विचारलं की स्थायी समितीची बैठक चालू आहे, याच्यात तुमचे चित्रीकरण सुरू आहे का? मुख्य अधिकारी मला सांगतात की असे आदेश नाही। मी त्यांना विचारलं तुम्ही नवीन आदेश वाचा आणि याच्यात म्हटलेलं आहे, तेव्हा बोलले की पुढच्या मीटिंगला मी लावतो। मी जाब विचारला म्हणून ते पुढच्या मीटिंगला लावणार आहे, कारण की यांना बेकायदेशीर कामं करायचे असल्यामुळे हे चित्रीकरण होऊ देत नाहीये। आणि आज तर त्यांनी म्हणजे एवढा निर्लज्जपणा केला की पत्रकारांना मीटिंग मध्ये बसण्यापासून रोखलं की तुम्हाला या मीटिंग मध्ये बसता येणार नाही। त्यांनी मला संपर्क केला, परंतु माझ्या मोबाईलला लागल्यामुळे आज बाहेर मला पत्रकारांनी सांगितलं की आम्हाला येऊ दिलं नाही। मी स्वतः पत्रकार आहे, पुढच्या वेळेस हे कसे बसू देत नाही, कारण की जिल्हाधिकारी मॅडमांनी असे आदेश केले आहेत। आणि जिल्हाधिकारी मॅडमांना आम्ही सर्व नगरसेवक पत्र देणार आहोत की मॅडमांची आदेश न पाळल्यास अधिनियम कलम 306 ते 313 नुसार प्रशासकीय कारवाई करण्यात या आदेशात म्हटलेलं आहे। आणि या जेही दोषी असतील यांच्यावर कारवाई करा आणि पुढील मॅडमांच्या
हे केलेले आहेत हे पाळत नाही, त्याच्यामुळे आम्ही लवकरच जिल्हाधिकारी मॅडमांकडे सर्व नगरसेवक उपोषणाला बसणार आहोत आणि तसं पत्र सुद्धा देणार आहोत. आजच्या विषयासंदर्भात आपल्याला सांगू इच्छितो की 10 नंबरचा विषय होता, 9 नंबरचा विषय होता की दलित वस्ती सुधारणा अत्यंत महत्वाचे विषय होते, परंतु यांनी माझ्या अगोदर सगळ्या विषयांना मंजुरी दिली, कुठलीही चर्चा केलेली नाही. चर्चा करणार नाही मला समजणार नाही तर लोकांना कसं काय समजणार कुठं रस्त्यांना मंजुरी देते. आणि सगळे मोगल स्वरूपाचे विषय टाकलेले आहेत. नियमानुसार अजेंडा सोबत परिशिष्ट यायला पाहिजे. परिशिष्ट असं की कोणत्या निधीमधून कोणत्या एरियात किती लाखाचे काम आहे हे परिशिष्ट न मला दिलं. त्यावर जाब विचारला यांना. त्या नगर अभियंत्याच्या सगळे नगरसेवक बाजी पकडत होते, कारण की यांची एकमेकची मिली बघत असल्यामुळे त्याला वाचवायचा प्रयत्न करत होते. 13 एप्रिल 2026 कुंभारवाड्या रस्त्याची तक्रार दिली होती. एकदम निकृष्ट दर्जाचा रस्ता मागच्या स्थायी समितीत मी प्रश्न विचारला होता. त्यांनी या स्थायी समितीत अहवाल चौकशी काय करू असं मला शब्द दिला होता, पण नगराध्यक्ष मॅडमांनी आदेश देऊन सुद्धा तो मुजोर नगर अभियंता याने आज कुठलाही अहवाल आणला नाही आणि कोणतीच चौकशी झालेली नाही. आम्ही म्हणतो की मी नोटीस दिली, 4-4 महिने नोटीस देऊन कारवाई करत नसाल याचा अर्थ या अभियंत्याच्या आर्थिक पाठबळाच्या ठेकेदारावर कारवाई होत नाही. हे थर्ड पार्टी ऑडिट नसताना त्या बोगस निकृष्ट दर्जा रस्ता करणाऱ्या ठेकेदाराला यांनी बिल अदा करून दिलेलं आहे. वास्तविक पाहता ते नवीन रस्ता तयार करायला पाहिजे आणि जे काही निधी आहे त्याच्याकडनं शासनाकडनं परत घ्यायला पाहिजे, कारण की गटारीनं झालेल्या गटारीचे बिल काढून घेतले. निकृष्ट दर्जाचा रस्ता असे जाब विचारला मी. लवकरच या संदर्भात आम्ही आता न्यायालयात दाद मागणार. आम्हाला यांच्याकडून कुठलीही कारवाईची अपेक्षा नाही आणि ते करणारे नाही, कारण की ठेकेदाराला वाचवण्याचा प्रयत्न यांचा चाललेला आहे. 10 नंबरचा आज विषय होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते जळका बाजार व सोनारकुंड अशी 3 कामं ची चर्चा करणे. वास्तविक पाहता हा रोहित प्रवीण चौधरी याला खोटं नाटक ब्लॅक लिस्टेड झाला म्हणून त्याचे काम रद्द केलेलं आहे. सॉरी, त्याला त्या टेंडर मधून कट केलेलं आहे आणि यांनी मर्जीतल्या ठेकेदारांना काम देण्याचा प्रयत्न केला. वास्तविक ब्लॅक लिस्टेड करण्याचा यांना कुठलाही अधिकार नाही. संबंधित ठेकेदार आज उच्च न्यायालयात दाद मागायला गेला आहे. न्यायप्रविष्ट विषय असताना सुद्धा यांनी बेकायदेशीर 10 नंबरचा विषय घेतला, त्याला मी लेखी हरकत घेतलेली आहे. तर एकूण 13 विषय होते. मी एका विषयाला विरोध केला, कारण की तो न्यायप्रविष्ट होता. विकास कामाच्या विषयांना आम्ही सर्वानुमते मंजुरी दिलेली आहे, परंतु जिल्हाधिकारी मॅडमांनी जे आदेश दिले त्याची पायमल्ली होते. त्यांच्यावर जे दोषी असतील त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी एवढी मी मान्य जिल्हाधिकारी मॅडमांकडनं अपेक्षा व्यक्त करतो.